कर्जमाफीचा लाभ व्हावा म्हणून मुद्दाम कर्ज थकविणाऱ्यांना भरावा लागणारा आता डबल मुर्दंड। तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। जे शेतकरी बांधव मुद्दामहून आपलं कर्ज रोखत होते, कर्ज भरत नव्हते, त्यांच्यासाठी आता ही नक्की चिंता वाढवणारी बातमी आहे। कारण असं की आता त्यांना दुपटीने कर्ज भरावं लागू शकते। एकतर्फे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, परंतु अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आधी त्यांचं कर्ज नील केलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांवरती 2 लाख रुपयांच्या वर कर्ज आहे त्यांना वरची रक्कम भरल्यानंतरच ही 2 लाख रुपयांची कर्जमाफी होणार आहे। आता ही सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात की नेमकं आता त्या शेतकऱ्यांना कशाप्रकारे हे कर्जमाफी होणार आहे, त्यांना कशाप्रकारे हे कर्ज भरावं लागणार आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आपणही बँकांचे कर्ज थकविले तर कर्जमाफीचा लाभ मिळेल म्हणून मुद्दाम थकीत केलेल्या शेतकऱ्यांची फसगत झाली आहे। मागील वर्षापेक्षा यंदा चौपटीने थकबाकीदार शेतकरी व 2.5 पट रक्कम वाढली आहे। मुद्दाम कर्ज थकविणाऱ्या शेतकऱ्यांनी बँकांची तर अडचण केलीच आहे, शिवाय स्वतः शेतकऱ्यांनाही व्याजाचा मुर्दंड सोसावा लागणार आहे। विधानसभा निवडणुकीवेळी सत्ताधारी भाजपाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते। सत्तेवर येताच विरोधी पक्षाकडून शेतकरी कर्जमाफीच्या मागणीने जोर धरला। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील वर्षभरापासून लवकरच कर्जमाफी होईल असे सांगत होते। त्यामुळे थकबाकीत गेलेले शेतकरी तर थकीत राहिल्याशिवाय मागील आर्थिक वर्षात अनेकांनी कर्जमाफीच्या लाभासाठी कर्ज भरले नाही। त्यामुळे 24 आणि 25च्या तुलनेत 25 आणि 26 या वर्षात थकबाकी चौपटीने शेतकरी व थकबाकीची रक्कम 2.5 पटीने वाढल्याचे बँकांनी दिलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे। शेती कर्जमाफ होणार या भावनेतून एका वर्षात कर्ज थकविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही 1,55,805 ने वाढली। यांच्या थकबाकीची रक्कमही 38 कोटी इतकी आहे। मात्र शासनाने कर्जमाफीचा कालावधी बदलल्याने मुद्दाम थकबाकीत गेलेल्यांच्या पदरात काहीच पडले नाही। ही वाढलेली थकबाकी राष्ट्रीयकृत खाजगी सहकारी बँकांची आहे। मुद्दाम कर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांना आता मुद्दल तर भरावे लागणार आहेच, शिवाय व्याजाचा मुर्दंड सहन करावा लागत आहे। मित्रांनो, इतर कर्जे मात्र झाली कमी। पीक कर्जाची रक्कम व शेतकरी वाढले असताना मुदत कर्ज, उद्योगधंदे कर्ज व इतर प्राधान्य क्षेत्राचे कर्ज माफ कमी होणार आहे, मात्र कमी झाले आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसाठी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत पीक कर्ज घेतलेले व 30 सप्टेंबरपर्यंत थकीत असलेले तसेच 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या कर्ज खात्याचा यामध्ये समावेश आहे। मात्र जिल्ह्यात मार्च 2025 नंतर कर्ज घेतलेली खाती मोठ्या प्रमाणावर थकीत गेली आहेत। शेतकरी मित्रांनो, थकीत कर्ज रक्कम जी आहे ती 1,310 कोटींहून आता 3,249 कोटी रुपये झालेली आहे। शेती कर्ज 24 आणि 25 मध्ये 40,206 शेतकऱ्यांचे 1,310 कोटी रुपये थकले होते। तसेच 2025 आणि 26 मध्ये 1,26,011 शेतकऱ्यांची थकीत रक्कम 3,249 कोटी झाली। मध्यम मुदत कर्ज 2024 आणि 25 मध्ये 45,189 प्रकल्पाचे 1,369 कोटी रुपये थकीत राहिले होते। तर 25 आणि 26 या आर्थिक वर्षात 40,046 प्रस्तावाचे 976 कोटी थकीत आहेत। उद्योगासाठी 24 आणि 25 या वर्षात 24,913 प्रकल्पाचे 336 कोटी तर 25 आणि 26 मध्ये 22,896 प्रकल्पाचे 373 कोटी थकबाकीत होते। इतर प्राधान्य क्षेत्र 24 आणि 25 वर्षात 21,255 ते 438 कोटी तर 24 आणि 25 आणि 26 या वर्षात 218 कोटी थकीत आहेत। मित्रांनो, एवढे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळण्यासाठी चिंता करावी लागणार आहे। अपेक्षा करतो माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।